नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून MMR परिसरातील हवेची गुणवत्ता बिघडल्याने उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल केली आहे. यामधील सुनावणी दरम्यान हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रभावी उपाययोजना अंमलबजावणी करण्याकरिता पनवेल महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील संबंधित विभागासोबत मुख्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुनील बोंडे, सहाय्यक निरीक्षक वाहतूक नरेंद्र ऑंटी, ST महामंडळाचे अधिकारी ज्ञानेश्वर म्हात्रे, पोलीस निरीक्षक मनोज महाडिक, घनकचरा आणि स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण उपस्थित होते. यावेळी हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची समिती बनवल्यावर प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून कामाचा आराखडा आखणे, पथक निर्मिती करणे, वॉर रूम तयार करणे, दंडाची निश्चिती करणे अशा विविध विषयांवर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत पनवेल तालुक्यात यंदा 97.76% निकाल लागला आहे. मागील वर्षी पनवेलचा 10वीचा निकाल 96.53% इतका लागला असून यावर्षी 1% वाढ झाली आहे. 12वी पाठोपाठ 10वीच्या निकालातही पनवेलमधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी 10वीची लेखी परीक्षेत पनवेल तालुक्यातील 12,524 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 12,496 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 4,172 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले तर 4,973 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 2,558 विद्यार्थी द्वितीय श्रेणी गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. तसेच या परीक्षेत पनवेल तालुक्यातील 514 विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. परीक्षेला बसलेल्या एकूण 12,496 विद्यार्थ्यांपैकी 12,217 विद्यार्थी यंदा पास तर 279 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत पनवेल तालुक्यात यंदा 97.76% निकाल लागला आहे. मागील वर्षी पनवेलचा 10वीचा निकाल 96.53% इतका लागला असून यावर्षी 1% वाढ झाली आहे. 12वी पाठोपाठ 10वीच्या निकालातही पनवेलमधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी 10वीची लेखी परीक्षेत पनवेल तालुक्यातील 12,524 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 12,496 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 4,172 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले तर 4,973 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 2,558 विद्यार्थी द्वितीय श्रेणी गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. तसेच या परीक्षेत पनवेल तालुक्यातील 514 विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. परीक्षेला बसलेल्या एकूण 12,496 विद्यार्थ्यांपैकी 12,217 विद्यार्थी यंदा पास तर 279 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचा SSC बोर्डाचा निकाल 100% लावून विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यालयातील एकूण 56 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी कोमल उमाकांत एरळे या विद्यार्थिनीने 89% गुण मिळवून प्रथम क्रमांक, झुंजारराव मानसी लक्ष्मण हिने 88.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर रोकडे गायत्री समाधान हिने 83.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. विद्यालयातील 56 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी विशेष प्रावीण्याने, 28 विद्यार्थी प्रथम श्रेणीने तर 20 विद्यार्थी द्वितीय श्रेणीने पास झाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य ज्योत्स्ना ठाकूर तसेच स्कूल कमिटी मुख्याध्यापक DG हजारे आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. पुणे येथील मद्यपान करून गाडी चालवत निष्पाप जीवांचा बळी घेतला गेला. त्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह सध्या चर्चेचा विषय झाला आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई RTOने ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करत ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मात्र ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस आढळल्या नसून इतर त्रुटी आढळलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबई शहरातील सायन पनवेल महामार्गावरील तुर्भे, बेलापूर, नेरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते। या ठिकाणी पुण्यासारखी एखादी घटना घडू नये याकरिता नवी मुंबई RTO विभागाने ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई ही विशेष मोहीम हाती घेतली आहे। एका दिवसात तब्बल 11 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। मात्र यामध्ये अद्यापपर्यंत एकही मद्यपान करून गाडी चालवणारे वाहन चालक आढळले नाहीत। दुचाकी, चारचाकी, टेम्पो रिक्षा या वाहन चालकांची तपासणी करण्यात आली आहे, परंतु यामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश होता। उरण तालुक्यातील कोपरोरी नाक्याजवळ असलेल्या गुप्ता सँडविचच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे। संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या घटनेत एका सिलेंडरचा स्फोट देखील झाला। दुकानात असलेले इलेक्ट्रिकल उपकरणे, विविध सामान, वस्तू, अन्नपदार्थ, मशीन, फ्रीज, फॅन, बसण्याच्या खुर्च्या, टेबल या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। किमान 2.5 लाखांहून अधिक किमतीच्या मालाचे नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक मुंबईत पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। राज्यभरात करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला। प्रामुख्याने राज्यातील SDRFच्या टीमची संख्या वाढवावी, ठाणे महापालिकेच्या TDRF प्रमाणे प्रत्येक महानगरपालिकेने स्वतःचे आपत्कालीन पथक तयार करावे, स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन बचाव कार्यात त्यांची मदत घ्यावी, तसे निर्देश अधिकारी वर्गाला देण्यात आले। तसेच प्रशासन, रेल्वे, सैन्यदल, मदत पथके सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास यंदाचा मान्सून यशस्वीपणे पार पडणे आपल्याला शक्य होईल, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले। यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीत, मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।